मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज आपल्याला कसा भरायचा आहे, त्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे, कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे आहे, माहिती भरताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, हा अर्ज तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमधून भरायचा आहे. नारी शक्ती दूत ॲपमधून तुम्ही अनेकांचे फॉर्म भरू शकता. घरातल्यांचे फॉर्म भरू शकता, बाहेरच्यांचे फॉर्म भरू शकता. असे कितीही फॉर्म तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमधून भरू शकता. या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे नारी शक्ती दूत त्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं असल्यामुळे ते माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे. मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्यासमोर येईल. त्यानंतर सर्वप्रथम तुमच्यासमोर लॉग इन, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आपला नंबर टाकून लॉग इन करून घ्या. एक्सेप्ट अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे, स्वीकार करायचा आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. प्रोफाईल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाईल पूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा. आपली माहिती भरण्याची येथे क्लिक करा. इथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकून घ्या, नसेल तर नाही टाकलं तर चालतं. त्यानंतर इथे जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर नारी शक्ती प्रकार काय आहे तो टाकून घ्यायचा आहे. सामान्य महिला असेल, सामूहिक संसाधन CRP असेल, बचत गट अध्यक्ष असेल, बचत गट सचिव असेल, बचत गट सदस्य असेल, गृहिणी असेल, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, ग्रामसेवक असेल, वार्ड अधिकारी असेल किंवा सेतू असेल तर तो एक प्रकार टाकून घ्यायचा आहे. आपण सामान्य महिला टाकून घेऊ. तर मित्रांनो प्रोफाईल अपडेट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. इथे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा फॉर्म अर्ज भरण्यासाठी आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. सर्वप्रथम वरती बघू शकता महिलेचे संपूर्ण नाव, आधार कार्ड प्रमाणे जे काही नाव असतील ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. पतीचे असतील तर पतीचे, वडिलांचे जर असतील तर वडिलांचे वडील या ठिकाणी सिलेक्ट करून वडिलांचे नाव टाकू शकता. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे. किंवा मुलगी जर असेल, तिचं अविवाहित मुलगी असेल तर तिचे नाव बदल झालेलं नसेल तर जे काही नाव असतील सध्या स्थितीत तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं जन्मदिनांक निवडा. इथे या ठिकाणी क्लिक करून जन्मदिनांक सिलेक्ट, जे काही जन्मदिनांक असतील ते जन्मदिनांक सिलेक्ट करून या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जन्मदिनांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती. आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. आधार कार्डवर जे काही पत्ता टाकलेला असेल तोच पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा, जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे. त्याच्यानंतर गाव, शहर जे काही असतील ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे काही असतील ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक जो काही असतील आधार क्रमांक तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारलेला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. कोणत्याही तुम्ही योजनेचा लाभ घेत असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. घेत असेल तर होय करायचं आहे, नाही घेत असेल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती विचारलेली आहे. वैवाहिक स्थिती याच्यावरती क्लिक केला असता तुम्हाला अविवाहित असेल तर अविवाहित, विवाहित असेल तर विवाहित, विधवा असेल तर विधवा, निराधार असेल तर निराधार, घटस्फोटित असेल तर जे स्थिती असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का. जर महिलेचा जन्म महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातला असेल तर त्या ठिकाणी होय करायचा आहे, जर नसेल तर नाही करायचं आहे.
त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील. आता या ठिकाणी बँकेचे नाव विचारलेलं आहे. बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. बँकेचे बँक खातेधारकाचे नाव टाकायचं आहे, म्हणजे तुमचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, होय वरती क्लिक करून यावरती होय करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड. आता तुम्ही म्हणाल की बॅक साईड आणि फ्रंट साईड कसे अपलोड करू, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ते लिंकवरती जाऊन तुम्ही बॅक साईड आणि फ्रंट साईड एकत्रित करून तो फोटो या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र या तिन्हीपैकी एखादी कोणतंही एक असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र टाका. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास ते टाकायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये नवीन हमीपत्र आलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हमीपत्र डाउनलोड करून त्या ठिकाणी सही आणि तुमचे नाव आणि तारीख टाकून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे. जर महिला परराज्यात जन्म झालेला असेल महिलेचा, तर त्याच्या पतीचे कागदपत्रे या ठिकाणी अधिवास असतील जे काय असतील ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, याच्यावरती अर्जदाराचा लाईव्ह फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरवर क्लिक करून स्वीकार याच्यावरती क्लिक करायचं आहे. माहिती जतन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नारी शक्ती दूत या ॲपमधून माझी लाडकी बहीण योजना याचा अर्ज आपल्याला भरता येतो. तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा, आणि काही प्रॉब्लेम असला कमेंटद्वारे कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.